ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक. अखेर आज सकाळी घेतला अखेरचा श्वास. छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका आल्याने ज्योत मावळली. महाराष्ट्र तापला. अकोला 42°C. आगामी 4 आठवडे राज्याची होळपळ. प्रचंड तापमानामध्ये वाढ होणार. महिला मतदारांचा वाढता टक्का. यंदाच्या निकालामध्ये ठरणार गेम चेंजर. 4 ते 5 राज्यामध्ये महिला सुरक्षेवरती होणार मतदान. वारकरी संप्रदायामध्ये धर्मांध शक्तींची होते घुसखोरी. शरद पवार यांची टीका. भाजपचा मात्र त्याला नवीन पलटवार. म्हैसकरांना विधान बोललं. मुख्यमंत्र्यांकडे स्पष्टीकरण द्यावं लागणार. महिला अधिकारी म्हणून मला डावलले गेल्याची त्यांनी केली होती टीका. माहिती तंत्रज्ञानामध्ये AI महाराष्ट्राची मोठी झेप. खात्याचा विस्तार करून स्वतंत्र संवर्गही दिला. शिलार ठरले पहिले AI मंत्री. लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. उच्च न्यायालयाने केली तीव्र नाराजी व्यक्त. KYC ला मिळाली मुदतवाढ. महिला बेरोजगारांना मासिक 3,000 रुपये. 45 दिवसामध्ये 7वा वेतन आयोग लागू करणार. पश्चिम बंगालसाठी भाजपचं संकल्पपत्र जाहीर. ही सोनार बांगलाची रूपरेषा. अमित शहा यांची टोलीबाजी. न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा. घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा. आता अखेर त्यांनी आपली नोकरी सोडल्याने सगळीकडे उडाली खळबळ. बेकायदेशीर खासगी सावकाराविरोधात कठोर कारवाई करा. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश. परवाना नसताना कर्ज देणं बेकायदेशीर असल्याची टिप्पणी. भाजपसह महिन्यात तयार करणार तब्बल 50 लाख प्रशिक्षित कार्यकर्ते. शिस्तीवर ठेवलं बोट. डिजिटल प्लॅटफॉर्म करणारा देशातील पहिलाच पक्ष ठरणार भाजपा. खराचे व्यवहार संशयास्पद. 3 बँक खाती अखेर गोठवली. ईडीची नवीन एंट्री झाल्याने सगळीकडेच उडाली खळबळ. कापसाची कोठारे रिकामे झाल्यावरती बाजार तेजाळला. भाव 8,300 रुपयांवरती. मार्च पर्यंत 95% माल विकल्याने शेतकऱ्यांच्या नशिबी आला पश्चाताप. भविष्य निधी निर्वाह कर्मचारी संघटनेवरती स्थानीय लोकाधिकार समितीचा भगवा फडकला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा मोठा विजय. शेतकऱ्यांची थट्टाच मदत म्हणून केवळ हेक्टरी 1,119 रुपये. पंतप्रधान पीक विमा योजना. मानवत महसूल मंडळामध्ये दाखवले 1.93% नुकसान. कृषी यांत्रिकीकरणासाठी यंदा 1,126 कोटींचं अनुदान. शेतकऱ्यांकडून 1.5 लाखाहून अधिक अवजारांची अखेर झाली खरेदी. शेतकऱ्यांना लागणार बंपर लॉटरी. खासगी भूमापक नियमितीला 30 दिवसात जमीन मोजणी. परवाना धारक भूमापकाच्या नियुक्तीला वेग. रखडलेल्या प्रकल्पांना होणार आता मदत. गैरप्रकार केल्यास पर्व रद्द. भारतात मास्तरच सर्वात जास्त विश्वासू. भारतासह 31 देशामध्ये सर्वात मोठा सर्वे. शिक्षक 1 नंबरला. सचिव 2 नंबरला. डॉक्टर 3 नंबरला क्रमांकावरती. अजितदादांच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार. लवकरच रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय घेणार. सुनील तटकरे यांची पुन्हा एकदा स्पष्टोक्ती. देशात पुन्हा अजित पवार येणार. आता मराठी शिकवण्याची जबाबदारी प्रत्येक घरातील आईवरती आली आहे. अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे यांच्या लोकमत मॅजेस्टिक गप्पा रंगल्या. महाराष्ट्रात मराठीच टिकली पाहिजे केलं स्पष्ट मत. झोपडपट्टीला आग. सिलेंडर स्फोटात 3 ठार. भाईंदर येथील भीषण दुर्घटना. एकाच घरातील 3 जणांचा स्फोटात मृत्यू. आधी युद्धाचा फटका. आता समुद्रबंदीमुळे मत्स्य व्यवसाय अडचणीमध्ये. बोटींचा तुटवडा. वाढते इंधन दर आणि बाजारातील मंदी. मासेमारी व्यवसाय दुहेरी संकटात. बालकांच्या संसर्गजन्य आजारांवरती प्रभावी नियंत्रणासाठी सामंजस्य करार. मुख्यमंत्री फडणवीस यांची गोट पुढाकार. चाइल्डहुड NCD क्लिनिक्स स्थापन करणार महाराष्ट्र सरकार. खरातच स्वतःच्या CAलाही गंडा घालतोय. धार्मिक विधीच्या नावाखाली उकळले 8,76 लाख रुपये. गुन्ह्याचा आकडा गेला वाढतच पुढे. महिला तरुणांना दरमहा 3,000 रुपये मिळणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा. पश्चिम बंगालसाठी भाजपचा जाहीरनामा झाला प्रसिद्ध. बंदूकराच्या काळ्या कारनाम्यांची डिजिटल कुंडली SITच्या हाती. SIT आता देणार अनेक चौकशीचे धागेदोरे समोर. प्रतिभा चाकणकर नोटीस. कर्मचाऱ्यांचे पैसे देत असतील तर लाडकी बहीण योजना बंद करा. विलंबावरून उच्च न्यायालयाकडून महाराष्ट्र सरकारवरती संताप व्यक्त.
अवकाळीग्रस्तांना 128 कोटींची मदत. एप्रिलमधील नुकसानीचे पंचनामे सुरू. अवकाळीचे मोठे नुकसान झालेले शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. 10% श्रीमंतांच्या ताब्यात 44% जमीन. ग्रामीण भागातील 46% कुटुंब भूमी नसल्याची धक्कादायक माहिती येते समोर. महाराष्ट्रात चाललंय काय?